तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी श्रावणी दळवी. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेड आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा पडला पार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन. रत्नागिरीमध्ये भर चौकात बैलांचा हौदोस. बैलांच्या झुंजीमध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. नवी मुंबईच्या NRI सागरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक. आणि तुटलेली वायर जोडताना शॉक लागून मृत्यू. जबाबदारी घेण्यास ठेकेदारांनी नकार दिल्याने शिवसैनिकांसह ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात हंगामा. आता पाहूया सविस्तर वृत्त. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खेड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तसेच रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज ऑनलाईन प्रणालीद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी खेड रेल्वे स्थानकामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे, खेड शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांसह अन्य मान्यवर मंडळी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दापोली विधानसभा मतदारसंघातील 3 तालुक्याला जोडणाऱ्या खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणामुळे येथील पर्यटनाला देखील चालना मिळेल अशी अपेक्षा माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी व्यक्त केली आहे. हा कोकणवासियांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कोकण रेल्वेचं स्वप्न संपूर्ण कोकणी जनता बघत होती. प्राध्यापक मधु दंडवते साहेबांचं स्वप्न अटलजींनी हा पूर्ण मार्गाचं लोकार्पणासाठी भूमिपूजन असा सगळा विषय पहिल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झाला आणि अनेक वर्ष चाकरमनी या कोकण रेल्वे स्थानकावरती येत आहेत. इथल्या काही मूलभूत गरजांची जी काही गरज होती त्याला महाराष्ट्र राज्याचं सार्वजनिक बांधकाम खातं आणि कोकण रेल्वे असा एक MOU झाला. ह्या MOUचा सुद्धा आपण सर्वांनीच त्यावेळेला बातमी आणि सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. पण प्रत्यक्षात आज जे रूप आपण सगळे लोक बघतोय हा अतिशय आनंदाचा दिवस कोकणी माणसांसाठी आहे. इथल्या प्रवासांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक खूप आदर्शवत असं काम या निमित्ताने संपूर्ण कोकणातल्या रेल्वे स्टेशनचं झालंय. मागच्या एका टप्प्यामध्ये अनेक रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरणाचं लोकार्पण झालं होतं. आज 5 स्थानकांचं लोकार्पण झालंय. त्यामुळे संपूर्ण कोकणी जनतेसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. खेड रेल्वे स्टेशन ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला सुद्धा त्या उद्घाटनाला मी आमदार म्हणून होतो. आज सुद्धा खेड रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण प्रवेशद्वार या जिल्ह्यात 5 ठिकाणी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम संयुक्त सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पुढाकारानं एक चांगला फॉर्म्युला तयार करून एक नवीन विकासाची दिशा कशी असावी ही दाखवून दिली. त्यामुळे या तालुक्याला सुद्धा पर्यटनाला आणखी अधिक महत्त्व वाढेल अशा प्रकारचा हा आजचा प्रसंग आहे. अशा प्रकारचा हा निर्णय आहे आणि हे दृश्य पाहिल्यानंतर अतिशय एक वेगळ्या प्रकारचं समाधान, म्हणजे खरोखर आपण विमानतळावर आलोय की काय अशा प्रकारचं एक भावना मनामध्ये तयार झालेली आहे. खेड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी खेड, दापोली आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांची उत्तमभूत माहिती एका 3D नकाशाद्वारे त्या ठिकाणी देण्यात आली आहे. महत्त्वाच्या स्थळांमध्ये खेडमधील सर्व गडकिल्ले, दापोलीमधील सर्व गडकिल्ले, प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती नमूद करण्यात आली आहे. खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणामध्ये समोरच रेल्वेच्या इंजिनचा स्टॅच्यू आणि मोर तसेच जगाचा नकाशा दर्शवणारी पृथ्वी असे स्टॅच्यू उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर खेड दाखवल्याने मंडणगडमधील 3D नकाशा आणि त्याच पाठी शिवसृष्टी देखील साकारण्यात आली आहे. काही प्रेक्षणीय स्थळांचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले आहेत. रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाच्या कामाचा आज लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे गेले अनेक दिवसांपासून सुशोभीकरणाचे काम चालू होते। उद्योगमंत्री उदय सामंत व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले गेले। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले। त्यामध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करणे या विकास कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे सर्व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय। त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळासाहेब माने, बाबूशेठ म्हाप, कोकण रेल्वेचे अधिकारी बापट यांच्यासह अन्य मान्यवर आणि संबंधित मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबईच्या NRI सागरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीनियर PI सतीश कदम यांना अँटी करप्शन ब्युरोने 8 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता उल्वे येथील त्यांच्या राहत्या घरी लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। बेलापूर शहाबाज गावातील इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डर महेश कुंभार यांच्यावर गंभीर कलमे लावून त्यांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी सतीश कदम यांनी दिली होती। यापासून सुटण्यासाठी कदम यांनी 50 लाख रुपयांची लाच मागितली होती, परंतु अंतिमतः 18 लाख मध्ये करार झालाय। महेश कुंभार यांचा मुलगा अजय कुंभार यांनी 12 लाख रुपये 23 सप्टेंबरला आणि 2 लाख रुपये 27 सप्टेंबरला दिले होते। आजच्या कारवाईमध्ये अजय कुंभार यांनी उर्वरित 4 लाख रुपये देताना कदम यांना रंगेहात पकडले आहे। ACBने या प्रकरणी सतीश कदम यांच्यावर कारवाई केली आहे। 27 जुलैला आमची इंदिरा निवास नावाची इमारत कोसळली शहाबाज गावामध्ये। त्याच्यामध्ये जागा मालक शरद वाघमारे होते आणि बिल्डर विजय सत्यवन गावडे होते। माझे वडील महेश कुंभार हे फक्त इन्व्हेस्टर म्हणून होते। शरद वाघमारे आणि महेश कुंभार माझे वडील यांचा या बिल्डिंगशी काही संबंध नव्हता। संबंध नसताना 304 हा गुन्हा दाखल केला आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सडवतो अशी धमकी देत आमच्याकडून 50 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न सतीश कदम साहेबांनी केला। त्याच्यानंतर आम्ही सत्र न्यायालय जिल्हा न्यायालयामध्ये आमच्या बेलापूर कोर्टामध्ये आम्ही जामीनासाठी अर्ज केला। तो अर्ज आमचा देखील फेटाळला। नंतर हायकोर्टामध्ये गेलो, हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळला। सुप्रीम कोर्टाने आम्हाला 30 दिवसाचं प्रोटेक्शन दिलं। 30 दिवसानंतर आम्ही कायद्याच्या मान ठेवून आम्ही कोर्टामध्ये स्वतः 23 तारखेला सरेंडर झालो। सरेंडर झाल्यानंतर PC झाला। PC नंतर पप्पांना पोलीस स्टेशनला घेऊन आले। घेऊनंतर या माणसाने 2 तास माझ्या वडिलांना शुगर आहे, BP आहे, 2 तास एका पायावर या माणसाने माझ्या वडिलांना उभा केला आणि मला बोलले की मला 15 लाख रुपये घेऊन ये आत्ताच्या आत्ता, नाही तर तुझ्या वडिलांना असं रात्रभर उभा ठेवीन आणि अंडरपॅन्टवर तुझ्या वडिलांची शहाबाज गावातून मिरवणूक काढीन मी। म्हणजे साहेब असं काही करू नका, मी करतो काहीतरी। मी घाईघाईत जाऊन त्या 23 तारखेला मी यांना 12 लाख रुपये आणून दिले। त्या सतीश कदम सारख्या ऑफिसरवर कडक कारवाई व्हावी, हे पोलिसांच्या नावावर एक कलंक आहे। प्रशासनाला माझी विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई व्हावी। हे जर आमच्यासारख्या माणसाला एवढा त्रास देऊ शकतात तर गोरगरिबांचं हे काय करतील, काय हाल करत असतील, याचा विचार करावा आणि याच्यावर कठोर कारवाई व्हावी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गचे अधिष्ठाता मनोज जोशी यांच्या कार्यपद्धती विरोधात ओरोसी येथील 1 ते 4 संवर्गातले सर्व कर्मचारी एकवटले आहेत। मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही। त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून 11 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्यानंतर सुद्धा न्याय मिळाला नाही तर सामुदायिक राजीनामे देणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत कर्मचाऱ्यांना अधिष्ठाता यांच्याकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संघटनेकडून करण्यात आलाय। त्यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यात आलं होतं, मात्र कारभार सुधारत नाही। काही दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांना तुमची बदली भंडारा, गडचिरोली, जालना, चंद्रपूर, परभणी येथे करतो अशी धमकी त्यांनी दिल्याचं संघटनेचं म्हणणं असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग संघटना अध्यक्ष शंकर जाधव यांनी सांगितले। गेले की जुलै ते ऑगस्टपासून येथील कर्मचारी व अधिकारी अतिशय दबावाखाली व दबाव तंत्र पुढे काम करत आहेत। तरी आम्हाला नाइलाजास्तव आज निदर्शनाचं हत्यार संघटनेच्या माध्यमातून उपसण्याचा भाग पाडलेला आहे। तसेच आमचे आरोग्य खात्याचे आयुक्त यांना पण आम्ही निवेदनाद्वारे कळविलेलं आहे की 11 पासून आमचं हे बेमुदताचं
संप होणार आहे, तरी आपण प्रशासनाची जबाबदारी म्हणून आपण वेळीच या विषयामध्ये दखल घेऊन आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना वेळीच अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या तुळजापूर वासिनी भवानी मातेचे प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगड येथे सन 1661 साली स्थापन केले. प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिराला 350 वर्ष सन 2010 रोजी पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने कट्टर शिवभक्त मशाल महोत्सव समिती प्रमुख अप्पासाहेब उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 350 मशाली प्रज्वलित करून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव सुरू करण्यात आलाय. यंदा या मशाल महोत्सवाच्या 15व्या वर्षानिमित्त किल्ले प्रतापगडावर 365 मशाली पेटवण्यात आल्यात व मशाल महोत्सव मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उत्साहात पार पडलाय. यावेळी 365 मशालींनी संपूर्ण किल्ले प्रतापगड उजळून निघाला होता. सदरचे दृश्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. मशाल महोत्सव समितीमार्फत योग्य नियोजन करत विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. असा हा भव्य दिव्य उत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भक्तांनी उपस्थिती लावली होती. रत्नागिरीमध्ये तुटलेली वायर जोडताना शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाची जबाबदारी घेण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात हंगामा केलाय. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. रत्नागिरी महावितरणमध्ये काम करणाऱ्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात तरुणाला न्याय मिळेल असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. संदर्भामध्ये हा विभाग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे. त्याच्यामुळं कालच्या सगळ्यांच्या भावना, कारण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे देखील पदाधिकारी होते, त्यांच्या देखील भावना त्यांनी देवेंद्रजींपर्यंत पोचवल्या असतील. मी महायुतीतला मंत्री म्हणून त्या विभागापर्यंत मंत्री म्हणून पोचवलेले आहेत. त्यांनी कालच मला सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये योग्य ते धोरण घेतलं जाईल आणि असे प्रकार रत्नागिरीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये भविष्यात घडणार नाही याची दक्षता ऊर्जा विभाग म्हणून माझ्याकडनं घेतली जाईल. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या याबाबत वरिष्ठ 3 नेते निर्णय घेतील. कोकणातल्या 3 जिल्ह्यांमधील 15 जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढू आणि 100% रिझल्ट देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शेवटी याच्याबद्दलचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा घेणार आहेत. परंतु 3 जिल्ह्याचा जर विचार केला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड याच्यामध्ये 15 जागा येतात. 15च्या 15 जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. आणि मला असं वाटतं की रवींद्रजी चव्हाण, मी असेल, नारायणराव राणे असतील, सुनील तटकरे असतील, आमचे सगळेच कोकणचे महायुतीचे पदाधिकारी असतील, या 15च्या 15 जागा निवडून आणून आम्ही 100% रिझल्ट देणार आहोत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण मला असं वाटतं की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा परिसर रवींद्र चव्हाणसाहेब भाजपतर्फे बघतात, राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तटकरे साहेब बघतात आणि शिवसेनेमार्फत मी बघतो. आज आम्ही सगळे एकत्र होतो कार्यक्रमाला. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार ही उत्सुकता असू शकते. परंतु मला असं वाटतं की याच्यावर आम्ही चर्चा करण्यापेक्षा 3 नेते योग्य तो निर्णय घेतील आणि हरियाणामध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. मात्र आतापर्यंत पक्षांमधील जागा वाटपाचा मुद्दा अडकला असून महायुती आघाडीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं आहे. आमचे 80% पेपर सोडवले गेले आहेत. आम्ही लवकरच 20% पेपर सोडवणार आहोत. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की काल काँग्रेस असेल, पवारसाहेबांचा गट असेल किंवा उभाठा असेल, हे सगळे पूर्ण शस्त्र त्या ठिकाणी चमकवून बसले होते की कुठे हरियाणामध्ये भाजप हारतो आणि आम्ही भाजपवर हल्ला करतो.
पण काल ती संधी त्यांना मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे हा आता त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित आहो म्हणणारे, हम साथ साथ है म्हणणारे, आज आता हम तुम्हारे है कौन कसे म्हणायला लागले हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. राजापूरमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, पाचगडीतील दुर्वा तावडे यांच्यासह राजापूर तालुक्यातील शेकडो शिवसैनिक यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच सिंधुरत्न संस्थेचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धनुष्यबाण हाती घेतला असून त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असून राजापूर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उदय सामंत व किरण सामंत यांनी धक्के पे धक्का ही मालिका सुरू ठेवली असल्याने निष्ठावान कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत असल्याने येणाऱ्या दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुक्यातील अस्तित्व धोक्यात येण्याचे संकेत दिसून येत आहेत. खेड तालुक्यातील खोंडे मधलीवाडी आणि कातळवाडी येथील राजेश कदम, सूर्यकांत पुजारी, अशोक भोत्रे, अनिल मांडवकर, विनोद भोत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काल 8 ऑक्टोबर रोजी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय. या कार्यक्रमाप्रसंगी उपतालुका प्रमुख संजय तातोबा कदम, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत कदम, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, फुरुस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, खोंडे शाखा प्रमुख संतोष पवार, मुर्डे ग्रामपंचायत माननीय सरपंच व मुर्डे शाखा प्रमुख मनोहर शिवे, चिंचघर ग्रामपंचायत सदस्य नागेश शिगवन, स्वप्नील पाटील, भडगाव शाखेचे रुपेश शिगवन, मंदार शिर्के, विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकृष्णारी आज गोंडे मध्यवाडी आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि संजय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. आज तारीख 9 या तारखेनुसार आम्ही जोपर्यंत संजय साहेब आहेत बाळासाहेब ठाकरे तोपर्यंत आम्ही संजय साहेबांचे साथ. रत्नागिरी जयस्तंभ येथे आज सकाळी गर्दीच्या वेळी बैलांच्या झुंजीमध्ये अनेक दुचाकी व चारचाकी या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते, त्यामध्ये वयोवृद्ध लोक देखील असतात. यावेळी एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित लोक करत आहेत. आयुष्यभर मुलांसाठी जगताना ते स्वतः मात्र जगणे विसरून जातात. आयुष्याच्या उत्तरार्धात येता येता स्वतःसाठी जगायला वेळ मिळतो, परंतु शारीरिक मर्यादाही येतात. अशा वेळी विविध व्याधींमुळे सगळ्यांसोबत बाहेर गर्दीमध्ये जाऊन उत्सवाचा आनंद घेता येत नाही. अशा समस्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्री निमित्त विशेष गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्याची सायंकाळ आनंदाने जगू पाहणाऱ्या ज्येष्ठांनी कार्यक्रमात दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद लुटलाय. निसर्ग छाया संस्थेच्या वतीने भुगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर, वंदार देवगावकर, जयंत दशपुत्रे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते. निसर्ग छायेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतनं आपण चालू केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष योजना आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शॉर्ट स्टेज आपण कॉम्प्लिमेंटरी देतो आणि फक्त जेवणाचे ते पण अगदी माफक दर देतो. आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष नवरात्रीचा विशेष औचित्य साधून दांडिया अरेंज केलेला आहे आणि आज तुम्ही पाहत आहात माझ्या मागे ज्येष्ठ नागरिकांचा भरपूर छान प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला आहे.
आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांना खूप जास्त गर्दीमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक वाटतं, गर्दीमध्ये नकोसं वाटतं, त्यामुळे ते नेहमी वंचित राहतात असे ग्रुप डान्सेसपासून, ग्रुप प्रोग्राम्सपासून. पण आपण इथे काय केलं आहे, तर आपण इथे लिमिटेड 200-250 लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांचा एक वेगळा छान दांडियाचा कार्यक्रम आपण इथे घेतो. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा माझे कोकण.